महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम मी माननीय बडवे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांना सन्मानाने व्यासपीठावरती घेऊन यायचं. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आजच्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत त्या ज्यांची मुलाखत आपण घेतोय त्या अपूर्वा जोशी, शर्मिष्ठा वालावलकर मॅडम आणि ज्यांच्या 100 जन्मठेप झालेले आहेत म्हणजे देऊन ते प्रदीप सिंह राजपूत सर, त्यांचाही आज आपण इथं सत्कार करतोय. महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर हे सातत्याने नवनवीन उपक्रम हातामध्ये घेत असतात. ह्याच्यामध्ये जे आपले रुटीन साहित्याचे विषय आहेत त्यापेक्षा थोडासा वेगळा, पण आता इथून पुढे साहित्यामध्ये त्या विषयाची जास्तीत जास्त गरज लागणार आहे. तर अशी आजची जी मुलाखत आहे ती या अर्थाने फार महत्त्वाची वाटते, कारण अर्थशास्त्र हा विषय यापूर्वी फक्त कॉलेजमध्ये शिकवला जायचा, आता 8वी पासून तो विषय आहे. म्हणजे हे इतकं महत्त्वाची गोष्ट झालेली आहे की ह्याच्यामध्ये हे सगळ्यांना समजलं पाहिजे. मग ते घराच्या अर्थकारणापासून ते घोटाळ्यांपर्यंत, म्हणजे घोटाळे सुद्धा जे काही होत असतात तर तिथपर्यंत सुद्धा हे समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा शब्द कधी माहीत झाला ना तर 1992 साली हर्षद मेहता प्रकरण जेव्हा झालं तेव्हा हा शब्द घराघरात पोहोचला की आर्थिक घोटाळा झाला, आर्थिक घोटाळा झाला. आणि त्याच्यावरचा जो परवा वेब सिरीज जी आलेली होती ती अनेकांनी पाहिलेली असेल, तर त्याच्यामध्ये इतकं डिटेल कळतं की तो किती हुशार माणूस असेल. आणि आता असे अर्थात कुठलाही घोटाळा करणारा हा व्यक्ती जो असतो तो हुशारच असतो, हे राजपूत साहेब जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. आणि त्यांना हुडकणारे जे पोलीस डिपार्टमेंटमधले जे अधिकारी असतात, कर्मचारी असतात, ते त्याहीपेक्षा हुशार असतात. पण एका ऑफिसमध्ये बसून ह्या घोटाळ्यांचा पूर्ण अभ्यास करायचा आणि हा काय काय होऊ शकतो घोटाळा ह्याच्या प्रकारे ह्याचा पूर्ण अभ्यास करून अपूर्वा जोशी यांनी एक वेगळंच एक दालन किंवा शिक्षण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि त्याची आता जास्तीत जास्त गरज यापुढे वास्तविक पडायला नाही पाहिजे, पण ती पडू शकते. कारण ह्याच्यामध्ये चंदा कोचर या पद्मभूषण 2011 साली त्यांना पद्मभूषण मिळालं आहे. त्यांनी सुद्धा हा घोटाळा केला. आणि हर्षद मेहता नंतर जर का एवढं मोठं नाव दुसरं कुठलं आलं असेल तर ते चंदा कोचर यांचं आलेलं आहे. छोट्या मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी घडत असतात. अर्थशास्त्रामध्ये लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असं सांगितलेलं आहे, म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्हाला जास्त होती तेव्हा तुमचं पोट भरतं, पण त्याला काही अपवाद आहेत. त्याच्यामध्ये पैसा ही एक गोष्ट आहे, तो कितीही कमवला तरी तुमचं पोट भरत नाही. आणि हे आता आपल्याला पदोपदी दिसायला चालू झालेलं आहे. कितीही कमवलं तरी ते अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे असं वाटायला लागतं. आणि त्यामुळं मग ह्याची गरज आहेच आहे. तर त्याच्यासाठी आजची ही अपूर्वा जोशी यांची मुलाखत आपण इथं आयोजित केलेली आहे. मी सगळ्यात प्रथम कार्यक्रमाचं प्रास्ताविक जे आहे ते प्रशांत बडवे साहेबांना करण्याची विनंती करतो. या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सुद्धा सर्व मान्यवर, महाराष्ट्र साहित्य परिषद वेगवेगळे कार्यक्रम घेत असते. साहित्य क्षेत्रातले कार्यक्रम घेत असते, नाट्य क्षेत्रातले कार्यक्रम घेत असते, आत्ताच अमोलजींनी सांगितलं. परंतु हा एक जरा वेगळा थोडासा कार्यक्रम आम्ही करायचं नियोजन केलं की ज्याची गरज आत्ता आपल्या प्रत्येकाला आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत आणि प्रत्येक जण आपल्या मोबाईलवरनं फोन पे किंवा जी पे वगैरे सगळे प्रकारचे आपण हे वापरत असतो. आणि ते वापरताना सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजे ती सुद्धा या मुलाखतीतनं थोडीशी स्पष्ट करावी असं मी मगाशी पण त्यांना दोघींना सांगितलं की हे पण लोकांना थोडंसं कळायला पाहिजे आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा मोठ्या प्रमाणावर फ्रॉड, म्हणजे पूर्वीच्या चोऱ्या ज्या होत्या त्या घरफोडी आपण प्रकार म्हणत होतो. घर फोडलं, चोरी करून घेऊन गेले, चेन स्कॅचिंग असले प्रकार झालेले आहेत
किंवा रस्त्यावरनं कोणीतरी चाललेला आहे म्हातारा माणूस, त्याच्या अंगावर काहीतरी घाण टाकले आणि त्याचे पैसे लुटून घेतलेले आहेत, असे प्रकार चालायचे. आणि कदाचित पोलिसांना ते सापडण्यासाठी त्या काळामध्ये ते सोपं जायचं, म्हणजे माणूस स्ट्रेस व्हायचा लगेच. परंतु आत्ताचा जो फ्रॉड चालू आहे, ह्या फ्रॉडमध्ये माणूस सापडणं हे फार अतिशय हालाकीचं काम झालेलं आहे. म्हणजे मॅडम आपल्याला त्या विषयामध्ये सांगतील, खूप अडचणीचं झालेलं आहे की माणूसच आपल्याला सापडत नाही. कारण कुठेतरी बिहारमध्ये, तिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, झारखंडमध्ये असे सगळे त्या ठिकाणी ती सगळी माणसं आहेत. आणि पैसे तुमच्याकडनं गेले की ते त्या अकाउंटवरनं दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर होतात, तिथून लगेच विड्रॉ होतात आणि त्यांचं स्कॅन्डल संपलं. आत्ता कालच्या परवाच्याच एका इंडिया टीव्हीवर त्यांनी एक बातमी दाखवली होती रजत शर्मांच्या ह्याच्यामध्ये, की मेवाड गावामध्ये असं एक मोठं स्कॅम त्यांनी पकडलं. 1600 सिम कार्ड पकडले, ATMचे मशीन पकडले आणि कॅश मोजण्यासाठीचे मशीन पकडले. अशा पद्धतीची एक खूप मोठी पाऊण तासाची बातमी रजत शर्मांनी त्यावेळेला सांगितली. आणि त्यांनी शेवटी सांगताना सांगितलं की या वर्षामध्ये या सगळ्या मेवाडच्या स्कॅममध्ये 7,000 कोटीचा घपला झालेला आहे. म्हणजे आकडे आपल्याला बघितल्यावर सुद्धा म्हणजे एखाद्या छोट्याशा राज्याचं ते बजेट सुद्धा असू शकेल, इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे फ्रॉड या ठिकाणी होत आहेत. आणि हे तिकडचे तर झाले, पण आपल्याला सुद्धा इथं झालेले आहेत. म्हणजे सेक्सच्या संदर्भात स्कॅम झालेले आहेत. तुमचा मुलगा रेप केसमध्ये अडकलेला आहे आणि तुम्ही आता ताबडतोब पैसे पाठवा, किंवा माझं फर्निचर विकायचं आहे, मी एक पोलीस अधिकारी आहे, माझं फर्निचर विकायचं आहे आणि तुम्ही लगेच पैसे पाठवा, एवढं एवढं फर्निचर आहे, फोटो पाठवले जातात. अशा पद्धतीचे सगळे प्रकार, वेगवेगळे प्रकार ह्याच्यातनं चालवले आहेत. आणि ह्याच्यापेक्षा परत मोठे स्कॅम सगळे चाललेले आहेत, ते म्हणजे डायरेक्ट फायनान्शियल कंपनीवरच अटॅक. म्हणजे मोठे मोठे स्कॅम असे होतात की त्या बँकेतून किंवा ह्याच्यातनं 80 कोटी, 90 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, आपण आकडे सुद्धा हे घेऊ शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे फ्रॉड या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत. मग हे सगळं काय चाललेलं आहे हे सगळं आपल्याला माहिती व्हावं. या माहितीसाठी म्हणून आपण अपूर्वा जोशींची मुलाखत तिथे ठेवली. अपूर्वा जोशी ही आपल्या सोलापूरचीच आहे आणि तिने त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, तिला पुरस्कार वगैरे सुद्धा त्याच्यात मिळालेले आहेत. परिचयामध्ये त्यांचं विस्तृत सांगतील. परंतु अशा पद्धतीची आपल्या सोलापूरची मुलगी आहे आणि तिने ह्याच्यावर पुस्तक लिहून व्यवस्थित प्रकारे त्याची सगळी मांडणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळं तिची आपण थोडीशी मुलाखत घ्यावी. आणि म्हणजे मुलाखत घेण्यासाठी कोणी मुलाखत घ्यावी, मग थोडंसं त्यातले माहितगार व्यक्ती असायला पाहिजे आहे, किंवा कोण घेऊ शकेल ह्याच्यातलं. असं जेव्हा नाव आलं तेव्हा शर्मिष्ठा ताईंचं नाव आपल्या डोळ्यासमोर आलं. आणि आपण म्हणजे खरं तुम्हाला सांगतो की दोघींनी फोन उचलले 5 मिनिटामध्ये आणि कार्यक्रम 5 मिनिटामध्ये ठरला. इतक्या फक्त शर्मिष्ठाजींची एवढीच मागणी होती की शनिवारी फक्त कार्यक्रम ठेवा. त्यामुळे मॅच असून सुद्धा आज आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. मॅच पण महत्त्वाची आहे, परंतु आपण मॅचची सुरू होण्याच्या आधी आपण तो कार्यक्रम संपवूया म्हणून जास्त वेळ आपलं कोणाचंही घेत नाही. त्यामुळं आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम केलेला आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, मंचावरच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर पाहुण्यांची ओळख अविनाशजी मागावकर हे करून देतील. नमस्कार. आज महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरतर्फे आयोजित या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नामवंतांचा मी आपणास परिचय करून देत आहे. आपल्याला आज जे लाभलेले तिन्ही व्यक्तिमत्व असे आहेत ते त्या त्या क्षेत्रात त्यांनी एक स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्यांनी आपली एक आदर्श प्रतिमा समाजात निर्माण करलेली आहे. मी प्रथम अपूर्वा जोशींचा परिचय करून देतो, ज्यांचं आता बडवेजींनी सांगितलं की परिचयात तुम्हाला बरंच सांगितलं जाईल. खरंच असं आहे की त्या परिचय आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग या प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर अपूर्वा जोशी या रिस्क प्रो मॅनेजमेंटच्या कंपनी जी आहे त्या कंपनीच्या संचालिका आहेत, प्रमुख आहेत. त्यानंतर भारतातील सर्वात वयाने लहान असणाऱ्या अशा सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल आणि सर्टिफाईड फ्रॉड्स एक्झामिनर त्या आहेत. अलीकडेच गोल्डमन सॅक फाउंडेशन आणि IIM बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांची निवड 10,000 विमेन 10,000 जागतिक जास्त प्रतिष्ठेच्या स्त्रियांच्या त्यामध्ये त्यांची सदस्य म्हणून निवड झालेली आहे.
कॉम्प्युटर हॅकिंग फॉरेन्सिक इन्व्हेस्टमेंट संघटनेच्या जागतिक सल्लागार समितीच्या निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. नुकतीच त्यांची नियुक्ती DES पुणे युनिव्हर्सिटी या नव्या विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून झालेले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट रिसर्च या पुण्यातील महाविद्यालयाच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या मेंबर त्या आहेत. रिस्क प्रो संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी अपूर्वा जोशी हे फ्रॉड एक्सप्रेस ही स्वतःची त्यांनी स्टार्टअप सुरू केली होती. कालांतराने रिस्क प्रो ही कंपनी रिस्क प्रो ही कंपनी त्यांनी विलीन केली आणि आज भारताच्या कॉर्पोरेट जगात आपल्या संशोधनाच्या प्रसिद्ध असलेल्या संशोधन क्षेत्रातल्या त्यांच्या क्षमतेमुळे प्रसिद्ध असलेल्या या सध्या 6 पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये स्वतंत्र संचालक म्हणजे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांनी संपादन केलेल्या व्यावसायिक यशाची नोंद कॉर्पोरेट लेखिका श्रीमती रश्मी बन्सल यांनी आपल्या अराइज्ड अवेक या प्रसिद्ध पुस्तकात त्यांनी घेतली होती. त्यानंतर डॉक्टर शिक्रापूरकर यांच्या पुस्तकातही अपूर्वा जोशी यांच्या कार्यकुशलतेची नोंद घेण्यात आली. भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक मंदार कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या विश्वसंवाद या पॉडकास्ट मालिकेत अपूर्वा जोशींची मुलाखत 2020 मध्ये घेतली होती. त्यानंतर निवडक विश्वसंवाद या 2022 मध्ये राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात त्यांची ही मुलाखत समाविष्ट करण्यात आली. 2019 पासून लोकसत्ताने त्यांना एक पुरस्कार सन्मानित केला, तरुण तेजकीट म्हणून. हिंदुस्तान टाइम्सने त्यांनी पुरस्कार दिला. रोटरी नेशन म्हणजे अनेक पुरस्कार त्यांना या वर्षभरात मिळालेत. आणि सगळ्यात MITने वुमन एंटरप्रेनर अशा पुरस्काराने त्यांना सन्मानित केलंय. आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग या पुस्तकाला यावर्षी अर्थशास्त्र क्षेत्रातील मानाचा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेने परवाच दिलेला आहे. अपूर्वा जोशीने स्टार्टअप, आर्थिक गुन्हेगारी अशा अनेक विषयावर वेगवेगळ्या फोरममध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये त्यांचं विस्तृत लेखन हे सातत्याने येत आहे. आणि सकाळसारख्या पुरवणुकीत दर आठवड्याला त्यांचं सदर आता चालू आहे. मी विनंती करतोय अपूर्वा जोशींनाच की आपण आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आपला सन्मान करण्याचा आम्ही योजलं. तो सन्मान करण्याचं मी संस्थेचे अध्यक्ष रेणुका महागावकर यांनी त्यांचा सन्मान करावा आणि तो सन्मान अपूर्वा जोशींनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. सोलापूर आणि विठ्ठल आणि महाराष्ट्राची आषाढी एकादशी सगळं मिळून आलेलं आहे आणि त्याच विठ्ठलाची मूर्ती आपणास भेट देत आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेलं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम. सध्या ते कार्यरत नाशिक येत आहेत. त्यांचा परिचय म्हणला तर वालावलकर मॅडम हे MSc झाल्यानंतर काय झालं असेल तर सोलापूरमध्ये LLB झालं. LLB पुणे विद्यापीठात त्यांनी पूर्ण केलं. 2006 साली त्यांची MPSC क्रॅक झाली. MPSC क्रॅक झाल्यानंतर त्यांची DYSP म्हणून निवड झाली. त्यांनी आत्तापर्यंत ती निवड सार्थ करत पुणे, धाराशिव, सोलापूर, नाशिक या शहरात त्यांनी कर्तव्य पार पाडत आहे, आताही पाडत आहेत. सध्या ते नाशिक विभागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या लाचलुचपत खात्याच्या म्हणजे आपल्या दृष्टीने सोप्या भाषेत अँटी करप्शन आपल्याला कळतं लाचलुचपतपेक्षा अँटी करप्शनचे प्रमुख SP म्हणून त्या सेवा देत आहेत. त्यांची सोलापूरची सेवा तर सलग 2 टेन्युअर झाली. म्हणजे एक टेन्युअर झाल्यावर साधारणतः पोलीस खात्यात बदली फार लवकर होते. त्यांची बदली होऊ नये म्हणून सोलापूरकरांनी त्यांची बदली थांबवली होती त्यावेळेस. त्यामुळे त्यांना 2 टर्म सोलापूरची सेवा करायला मिळाली आणि सरकारने ते तयार झाले. ACB क्राईम म्हणून सोलापुरात काम करत असताना किंवा महाराष्ट्रात काम करत असताना त्या अशा पद्धतीने काम केलं की आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे ACB क्राईम सोलापुरातल्या पहिला महिला आपण होता. महाराष्ट्रातल्या पहिला महिला होत्या त्या ACB क्राईम. म्हणजे पहिले असणारे अपूर्वा जोशी असतील
तशाच पहिला म्हणजे निवड करताना एकमेकांची अशी झाली होती की त्यांनी आतापर्यंत 100पेक्षा जास्त गुन्ह्यात स्वतः तपास केलेला आहे आणि त्या तपासाचे आकडे जर ऐकले EOW म्हणून 100 कोटी रुपयापर्यंतचे तपास त्यांनी आतापर्यंत केलेले आहे, त्यापेक्षा जास्तच्या. त्यांनी सायबर सेलला काम केलेलं आहे, वुमन सेलला काम केलेलं आहे. सर्व विभाग अतिशय क्षमतेने त्यांनी हाताळलेले आहेत. सरकारची योजना होती की मुस्कान म्हणून एक योजना होती, त्या मुस्कानचे प्रमुख म्हणून त्यांनी इतकं काम चांगलं केलं की त्या अंतर्गत 816 मुलांना आतापर्यंत त्यांनी बाल कामगार होण्यापासून किंवा त्यांच्यावर वेगळ्या धर्तीवर ते जाऊ नयेत दुसरीकडे अशा पद्धतीने त्या सगळ्यांना पकडून त्यांना परत एकदा त्या ह्याच्यात आणून 800 लहान मुलांना त्यांनी वाचवलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात अवघड केस आहे की मिसिंग केसेस. सोलापुरात 19 मिसिंग केसेस त्यांनी लगेच शोधून ताब्यात दिलेले आहेत, ती लहान मुलं सगळी. आणि त्यांनी अँटी टेररिस्ट सेलमध्ये पण काम केलेलं आहे. सोलापुरात काम करत असताना 2 राज्याच्या सीमा आहेत, कर्नाटक आणि तेलंगणा, त्या तिकडचे पण सोलापूरवर काय परिणाम आणि सोलापूरचे तिकडं जाणारे आणि हे सगळं रेल्वेशी निगडीत असताना त्यांनी सोलापुरात काम करत असताना त्या कर्नाटकच्या आणि तेलंगणाच्या गुंडांवर पण त्यांची एक प्रकारे दहशत होती. त्यांची ATSची टीम त्यात प्रचंड अलर्ट होती त्यावेळेस. आणि त्याच काळात त्यांनी कोणार्क एक्सप्रेसमधून जाणाऱ्या 11 अज्ञान मुलींना गैरमार्गाला लावणाऱ्या लोकांकडनं सुटका केलेली त्यावेळेसची सगळ्यात मोठी ती कामगिरी होती की 11 मुलींना त्यांनी त्यावेळेस वाचवलं. त्यांनी आर्थिक फसवणूक झालेल्या इन्व्हेस्टमेंटचे कोट्यावधी रुपये, नुसतेच ते घोटाळे वगैरे नाही तर कोट्यावधी रुपये आपल्यासारख्या सिनियर सिटीजननी कुठं कुठं गुंतवले, ते कोट्यावधी रुपये त्यांनी रिकव्हर करून दाखवलेले आहेत. आणि आता नाशिक येथे ते आपल्या कामाचा दबदबा दाखवत आहेत. आणि नाशिकमधल्या सध्याच्या ज्या अँटी करप्शनच्या केसेस वगैरे आकडे जर बघितले, नाहीतर आपण बघतो की ट्रॅप झाला 2000 रुपये घेताना 5000, त्यांच्याकडचे आकडे जर ऐकले तर त्यांना आता सध्या नोटा मोजायची मशीन लागते ऍक्च्युअली. कारण की तुम्ही त्यावेळेसच तसाच फोन केला होता की नोटा मोजायची मशीन बँकेत कुठं चांगली मिळते म्हणून. कारण की कोट्यावधी रुपये सापडायलेत, मोजायला 2-2 दिवस लागायलेत. तर तिथं त्यांचा आज दबदबा बघितला तर महाराष्ट्रात क्रमांक 1चे SP म्हणून सध्या ते कार्यरत आहे. मी वालावलकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे त्यांचा सन्मान पृथा हलसगीकर मॅडम करतील, त्यांनी तो स्वीकारावा. त्यानंतर आपल्याला लाभलेले तिसरे व्यक्तिमत्व सोलापूरकर, ज्यांची ओळख खरंच करून द्यावी का असा आहे विषय आहे. पूर्ण वेळ सोलापुरात असणारे आपले सर्वांचे लाडके ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत. मी एवढ्यासाठी म्हणलं की कुठल्या माध्यमातून ते आपल्याशी कुठं जुळलेले आहेत. मग कुणाच्या व्यवसायातनं जुळले असतील, कुणाच्या सामाजिक रचनेतनं जुळले असतील, अशा बऱ्याच ह्याच्यातनं प्रदीप सिंग राजपूत आपल्याशी जुळलेले आहेत. त्यांचं जे शिक्षण BCom LLM झालेलं आहे, LLM क्राईम्समध्ये झालेलं आहे. त्यानंतर LLM त्यांनी मानव अधिकारात केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन सायबर लॉमध्ये झालेलं आहे. सध्या ते PhD लॉमध्ये PhD करत आहेत. म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे सलग ते प्रमुख म्हणून सरकारी वकील म्हणून आता सध्या कार्य करत आहेत. आत्तापर्यंत त्यांचं रेकॉर्ड जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या 6 वर्षात 100पेक्षा जास्त आरोपींना त्यांनी जन्मठेप लावलेली आहे आणि 2 लोकांना मरेपर्यंत फाशी लावलेली आहे. आणि हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे 6 वर्षात एवढं झालेलं. परत त्यात सुद्धा क्रमांक 1च, म्हणजे तिन्ही व्यक्ती आमच्या क्रमांक 1 त्यांच्या क्षेत्रातल्या आहेत. ते आता सध्या गेल्या 10 वर्षापासून सोलापूर जनता बँकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. सोलापुरात सरकारी वकील म्हणून ते प्रमुख म्हणून काम करत आहेत. एकमेव वकील असतील आपल्या महाराष्ट्रातल्या की ज्यांच्याकडे एक सोलापूर महापालिका किंवा तिथल्या महापालिकेने कधी एक सर्वमताने ठराव करून मानपत्र देण्याचा एकमेव सोलापूर महापालिका आहे की 106 नगरसेवक होते, तर 106 नगरसेवकांनी ठराव केला होता की त्यांना मानपत्र देऊन सन्मान दिला पाहिजे.
विविध जिल्हास्तरीय राज्यस्तरीय त्यांना पुरस्काराने ते सन्मानित आहेत. ते आपले मूळ सोलापूरकर आहेत. मी त्यांना पण विनंती करतो की त्यांचा सत्कार प्रशांत बडवेंनी करावा. ऍडिशनल म्हणजे सीबीआयचे आणि आता ते सीबीआयचे सरकारी वकील पण तेच आहेत. पाहुण्यांच्या परिचयानंतर मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढचा कार्यक्रम सुरुवात करायची विनंती. सायबर मध्ये आपण सगळे फिर्यादी असू शकू कधीतरी, त्यामुळे वकील पण आणलेला आहे, पोलीस पण आणलेले आहेत, आणि कसं पोस्टमॉर्टम करणारा अपूर्वला सुद्धा आणलेलं आहे इथं. त्यामुळे जे काय मनात असेल ते शेवटी तुम्ही एकदा विचारा तिला काय असेल. जिल्हा सरकारी वकील म्हणून प्रदीपसिंह राजपूत यांचा सत्कार आत्ताच आपल्या समोर झाला. त्यांचं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी त्यांना असं म्हणतो की अशीच एक मुलाखत तुमची सुद्धा जर का तुम्हाला शक्य असेल आणि अलाउड असेल तर आपल्याला मसापाला घ्यायला मिळावी, कारण इतके अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहेत. काही काही व्यक्ती असे असतात की ते त्या पदावरती गेल्यानंतर ते पद काय पोचतं किंवा मनामनात पोचतं. आता इतके दिवस सरकारी वकील कोण आहे तर हे काही फारसं माहितीच नव्हतं, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे. पण प्रत्येक वेळेला त्यांची बातमी ऐकताना इतकी जाणीवपूर्वक पूर्ण वाचली जाते की त्यांच्याकडे अनुभवाचं पूर्ण गाठोडा असणार आहे आणि ते आपल्याला कधीतरी उकलून बघायचं आहे. सध्या ते त्यांचं मनोगत व्यक्त करतायत प्रदीपसिंह राजपूत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा सौ महागावकर मॅडम, नाशिक पोलीस विभाग अँटी करप्शनच्या पोलीस अधीक्षक सौ वालावलकर मॅडम, आज ज्यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत त्या अपूर्वा जोशी मॅडम, आमचे मित्र अविनाशजी महागावकर आणि प्रशांतजी बडवे, सौ पूर्ता अलसगीकर मॅडम, आणि या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर. खरं तर अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी हा संवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग. त्यासाठी मी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर यांचं मनापासून अभिनंदन करतो की इतकी मोठी गोष्ट या ठिकाणी संवादाच्या माध्यमातून सोलापूरकरांना आयोजित करून त्याचं ज्ञान त्यांना मिळावं ही भावना मनामध्ये बाळगून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अतिशय खरंच स्तुत्य आहे. आर्थिक गुन्हेगारीबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त मोठी शिक्षा ही जन्मठेप किंवा फाशी आहे. परंतु दुर्दैव असं की आर्थिक गुन्हेगारीमध्ये गुन्हा करणाऱ्या लोकांना ही शिक्षा लागू नाहीये. आज आपण बघतो की घोटाळा करणाऱ्या रकमा ज्या आहेत त्या 32,000 कोटी 60,000 कोटी इतक्या मोठ्या स्तरापर्यंत या ठिकाणी घोटाळे होत असतात. परंतु त्याचं शिक्षेचं जे प्रमाण आहे ते जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत आहे. त्यामुळं जेव्हा केव्हा संधी मिळेल दोघांना मी या ठिकाणी विनंती करेल की आर्थिक गुन्हेगारीमध्ये सुद्धा या ठिकाणी जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा करण्यात यावी. आपण बघतो की आता तेलगीने एवढा मोठा स्टॅम्प घोटाळा केला, काय झालं हो त्याला, तो शेवटी त्याला HIV झाला, तो एक्सपायर झाला. विजय मल्लाने इतका मोठा आर्थिक घोटाळा केला, तो पळून गेला फॉरेनमध्ये, मस्त एन्जॉय करतोय. म्हणजे आर्थिक गुन्हेगारी ही जी आहे, माझं तर म्हणणं असं असेल की एखादा खून किंवा बलात्कारापेक्षा देखील मोठा जर गुन्हा कुठला असेल तर तो आर्थिक गुन्हेगारी आहे. कारण सगळा पैसा जो आपल्या खिशातला येतो हा पब्लिक मनी त्यांनी ग्रॅब केलेला असतो. त्यामुळं याला सुद्धा शिक्षा या ठिकाणी जास्त असणं गरजेचं आहे. आता मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आपण ईडी म्हणतो आपण, परंतु त्याचा जेवढा बळू केला जातो तसं बघायला गेलं तर तो आता देशामध्ये असं उदाहरण अजूनपर्यंत नाही आहे की ईडीचा खटला चालला आणि त्याच्यामध्ये शिक्षा लागलेली आहे. जामीन होत नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु शिक्षा जर 7 वर्षापर्यंत असेल, त्याची प्रॉपर्टी सीज करून त्याचा लिलाव करून ती प्रॉपर्टी ज्यांनी त्या ठिकाणी गुंतवलेली आहे किंवा पतसंस्थांमध्ये घोटाळे असतील, बँकांमध्ये घोटाळे असतील, ठेवीदारांचे पैसे बुडलेले असतील, तर त्या प्रॉपर्ट्या त्या गुन्हेगाराकडून जप्त करून त्याचा लिलाव होऊन ती प्रॉपर्टीची रक्कम त्या इन्व्हेस्टर जो आहे त्याला मिळेपर्यंत त्याचं जवळपास 20 ते 25 वर्षाचा कालावधी लागतो. ही प्रोसेस जी आहे ती फास्ट होण्याची गरज या ठिकाणी आहे. कायदा सक्षम आहे, परंतु कायदा राबविणारी जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी कुठेतरी कमी पडते असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. सोलापूरमध्ये देखील
अनेक घोटाळे झालेले आहेत. ओंकार फायनान्सचा घोटाळा असेल, आणखी भरपूर फायनान्सचे घोटाळे झालेले आहेत. त्याचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. ते वारंवार लोक न्यायालयामध्ये हेलपाटे मारतात. अशी अतिशय ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांनी रिटायरमेंटचा संपूर्ण पैसा जास्त ज्या ठिकाणी व्याजदर मिळतं म्हणून जास्त लगेच 2 वर्षातच दामदुप्पट देण्याचं आश्वासन दिलं, आपल्या घरचाच माणूस आहे म्हणून गुंतवलेला आहे आणि तो सगळा त्या ठिकाणी फ्रॉड झालेला आहे, चिटिंग झालेलं आहे. परंतु आज सुद्धा त्यांच्या रकमा या ठिकाणी मिळालेल्या नाहीत. याचं दुर्दैव आहे. आम्ही सुद्धा सरकारी वकील असून सुद्धा ही प्रोसिजरल लॅब्स त्याच्यामध्ये असल्यामुळे किंवा न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेणं, त्यानंतर ते कलेक्टरांकडं पुन्हा देणं किंवा मंत्रालयाकडनं त्या ठिकाणचं त्याचं गॅझेट निघणं, नोटिफिकेशन निघणं, ही प्रोसेस थोडी लेंदी आहे. ती प्रोसेस देखील या ठिकाणी इझी व्हायला पाहिजे, जेणेकरून ज्या लोकांनी पैसा गुंतवलेला किंवा ज्यांची आर्थिक गुन्हेगारीतून फसवणूक झालेली आहे त्यांना ती रक्कम त्वरित मिळणं गरजेचं आहे. याबद्दल सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषद असेल किंवा पोलीस अधीक्षक मॅडम असतील, अपूर्वा जोशी मॅडम असतील, की यांनी थोडं पाठपुरावा करा. आम्ही पण त्या ठिकाणी पाठपुरावा करू. नुकतेच आपण बघितलं की कायदे बदललेले आहेत. असे सुद्धा जे महत्त्वाचे आर्थिक गुन्हेगारी संदर्भातले कायदे आहेत त्याच्यामध्ये जनतेला लवकरात लवकर कसं पैसा मिळेल किंवा त्या गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा कशी लागेल. शिक्षा देण्याचं कारण असं असतं की त्या शिक्षेला घाबरून कोणीही त्या पद्धतीचा गुन्हा करू नये, तो त्या ठिकाणी उद्देश असतो. पण या कायद्यानुसार शिक्षा जर बघितल्या त्याची संपूर्ण मालमत्ता जप्त केली जाईल, परंतु तो गुन्हा उघडकीस येऊन ती मालमत्ता जप्त करेपर्यंत त्या मालमत्तेची तो विल्हेवाट लावलेला असतो. करा, मला काय करणार आहे तुम्ही. अशी गुन्हेगारांची मानसिकता या ठिकाणी वाढत आहे. आणि या बॉडी ऑफेन्सेस पेक्षा म्हणजे मर्डर, बलात्कार, दरोडा याच्यापेक्षा आर्थिक गुन्हेगारीचं प्रमाण आपल्या देशामध्ये खूप वाढत आहे. ही थोडी चिंतेची बाब मला या ठिकाणी वाटते. निश्चितच आपण देखील या ठिकाणी योग्य ठिकाणी याचा पाठपुरावा करावा आणि नजीकच्या काळामध्ये या गुन्ह्यांना सुद्धा जास्त शिक्षा होईल आणि जनतेचा पैसा लवकरात लवकर मिळेल अशी मी विठ्ठलाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय कमी वेळात अभ्यासपूर्ण असं विवेचन राजपूत साहेबांनी केलेलं आहे. खरोखरच बडवे साहेब यांच्या मुलाखतीचं मनावर घ्या. या वर्षात आपण निश्चित स्वरूपात ती मुलाखत घेऊया. यानंतर लगेचच मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय मुलाखतीच्या. तत्पूर्वी जितेश कुलकर्णी, कार्यवाह मसपा दक्षिण सोलापूर, हे आभार मानतील आणि त्यानंतर लगेचच मुलाखतीला सुरुवात होईल. जितेश कुलकर्णी. नमस्कार. खरं तर आपण सर्व रसिक प्रेक्षक इथे जमलेलो आहोत ते मुलाखत ऐकण्यासाठी जमलेलो आहेत. तसा बराच वेळ कालावधी झालेला आहे, पण औपचारिकरित्या जे काही आहे आपण महाराष्ट्र साहित्य परिषद कोणत्याही कार्यक्रमात शेवटापर्यंत न थांबता त्याचं आभार प्रदर्शन आपण अगोदरच करत असतो. तर आजच्या या आयोजित कार्यक्रमात ज्या आर्थिक गुन्हेगारीच्या अंतरंग या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत डॉक्टर अपूर्वा प्रदीप जोशी, या आवर्जून इथे आम्हाला त्यांनी वेळ दिला व या कार्यक्रमास उपस्थित राहिलेत, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे की मुलाखत घेण्यासाठी त्या ताकदीचा माणूस इथे पाहिजे होता. त्या हिशोबाने वालावलकर मॅडम आज आपला त्यांनी वेळ दिलेला आणि उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. सोलापूरची शान जे आजकाल 102+2 असे म्हणून ओळखले जातात ते असे प्रदीप सिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, यांनी आज वेळ दिला कार्यक्रमास, त्याबद्दल त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो. उपस्थित सर्व प्रेक्षक, यामध्ये बरेच दिग्गज लोक इथं आज मुलाखत ऐकण्यासाठी आलेले आहेत की ज्यांच्या विना हा कार्यक्रम आज अशक्य आहे. तर त्या सर्वांचेही मी मसाप दक्षिण सोलापूर शाखेतर्फे मनपूर्वक आभार मानतो. सर्व माध्यम प्रतिनिधी जे आहेत, दैनिक असतील, वृत्त चॅनल असतील, न्यूज चॅनल असतील, ज्यांनी या कार्यक्रमाची पूर्वप्रसिद्धी मोठ्या प्रमाणात केली, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. हिने वाचनालय एम्पी थिएटर जे लोकमान्य टिळक सभागृह आहे त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. खास करून अंकुश ऐवळे याचेही आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली, ज्ञात अज्ञात, या सर्वांचे मी आभार मानतो व हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथेच संपला असं सांगतो. तत्पूर्वी जाता मी एक सर्वांना विनंती करू इच्छितो की हा मुलाखतीचा कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा प्रश्नोत्तर
प्रश्न तुम्हाला कोणाला विचारायचे असतील तर त्यांनी कृपया लिखित स्वरूपात इथे द्यायची आहेत की निवडक प्रश्नांना इथं घेऊन त्याबद्दल चर्चा केली जाईल. आपणासमोर तिकडं सर्क्युलेट केलं त्यावर आपला प्रश्न, नाव आणि हे लिहून द्यायचे आहे. तर आपण यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करूयात. धन्यवाद.